आणि पण आमच्या ठाई जर प्रीती नसेल तर तो म्हणतो आम्ही झणझणणारी झांज आहोत. आम्हाला भविष्यवाण्या आमच्या मुखातून देवाने आम्हाला भविष्यवाणीचं कृपादान दिलेलं आहे, पण तरीही आणि मला भविष्यवाणी आहे, मला बायबलची सगळी गुज माहित आहे, मला सर्व विद्या अवगत आहे, माझ्याकडे डोंगर ढळवणारा विश्वास आहे, पण माझ्यामध्ये जर प्रीती नाही तर तो म्हणतो आपण काहीच नाही. मग तो म्हणतो की मी माझं सगळं जे धन आहे, माझा सगळा जो पैसा आहे, मी सगळं दान करून टाकलं. हालेलुया. जगातील लोक दान पुण्य कमावण्यासाठी करत आहेत. हॅलो, जगातील लोक काय करत आहेत? दान पुण्य करतात, नाही का? ते म्हणतात आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला फायदा होईल आणि म्हणून ते चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात. पण बायबल तर सांगतं की तारण विश्वासाने आणि देवाच्या कृपेने तारण मिळालेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्हाला तारण ही फ्री गिफ्ट आहे तुमच्या आणि माझ्यासाठी, पण जगातील लोकांना माहिती नाही. हालेलुया. देवाने सर्वश्रेष्ठ प्रीतीला केलेलं आहे. हालेलुया. देवाने काय केलेलं आहे? आपलं सगळा पैसा दिला, आपलं शरीर जाळायला दिलं, तरी पण देव खुश होत नाही त्याच्यावरती. देव खुश एकाच गोष्टीने होतो, तो म्हणजे आम्ही खूप प्रेमळ असणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्ही कसं असणं गरजेचं आहे? खूप प्रेमळ आम्ही असलं पाहिजे. हालेलुया. प्रियांनो, देव तुम्हाला आणि मला पारखत आहे. देवाला प्रीती हवी आहे. हालेलुया. देवाला काय पाहिजे आहे? प्रीती हवी आहे. प्रियांनो, जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, असं बायबल आम्हाला सांगतं. मग देवाने प्रीतीविषयी आणखीन एक भविष्यवाणी केली. बायबल सांगतंय आम्हाला मत्ती 24:12 मध्ये भविष्यवाणी केली. आता इथे आम्हाला चॅलेंज आहे. आता इथे काय आहे? आम्हाला कसलं चॅलेंज आहे? बायबल काय सांगत आहे? बायबल काय सांगत आहे? अनीती, अधर्म, वाईट गोष्टी वाढल्यामुळे प्रीतीची काय स्थिती आहे? थंड पडेल प्रीती. आता उदाहरणार्थ मी दिवसभर खूप काम केलेले, आज संध्याकाळी तुम्ही जर म्हटलं मला काम करायचं, मी म्हणेल की मला काय काम होणार? आता मी काय झालेले, आता थकलो, भागलो, आता मी थंड आहे, आता माझ्यामध्ये उठण्याची सुद्धा शक्ती नाही, ताकद नाही. ह्या जगाचा आज चित्र दाखवत आहे. येशूने सांगितलं शेवटच्या काळचं चित्र आहे हे. काय? प्रीती थंडगार होऊन जाईल. प्रीती काय होऊन जाईल? आता आपण फ्रीज मध्ये बाटल्या ठेवतो थंड होण्यासाठी, पण फ्रीजर मध्ये ठेवलं तर काय होईल? त्याचा आईस होईल. प्रियांनो, मनुष्याच्या हृदयामध्ये आईस झाला अनितीमुळे. त्यांच्या हृदयामध्ये, कुठे? त्यांच्या हृदयामध्ये, लोकांच्या हृदयामध्ये. आणि हे कोणी केले? हे सैतानाने केले. कोणी केले? सैतानाने केले. काय केले? त्यांच्याकडे प्रीती आहे, पण तिचं रूप बदललं. प्रीती नाही असं नाहीये. आपण वाचलं मागच्या वेळेस रोमकरपत्र 5 अध्याय 5व्या वचनामध्ये देव आपल्या अंतःकरणामध्ये प्रीतीचा वर्षाव करतो. देव काय करतो? केलेलाच आहे. येशूने काय केलेलं आहे? आमच्या अंतःकरणामध्ये प्रीतीचा वर्षाव केलेला आहे. आणि ती प्रीती आपल्यामध्ये आहे. ख्रिस्ती बांधवामध्ये प्रीती आहे. ख्रिस्ती बांधव जे आहे ते सगळे प्रेमळ आणि प्रेमळ आहे. हालेलुया, हालेलुया. ते प्रेमळ आहे, पण त्याला माहिती आहे यांच्याकडे तर प्रेम आहे, पण यांचं प्रेमाचं स्वरूप बदलायचं. आणि कशामुळे परिणाम? हा अधर्मामुळे परिणाम, अनीतीमुळे हा परिणाम झालेला आहे. लोकांचे हृदय प्रेम कठीण झालेले आहे. लोकांचे हृदय काय झाले? कशामुळे?
अनितीमुळे, जगातील अनितीमुळे, जगातील वाईट गोष्टीमुळे, अन्यायामुळे, अत्याचारामुळे जगाकडे पाहून आमचा जीव कासावीस होतो. आमचा जीव काय होतो? कासावीस. आज आपण जगाकडे पाहतो, किती भयंकर पापाचं रूप आपल्याला पाहिलं, किती वाईटपणा, किती भयंकर स्थिती आहे प्रियांनो. आमचं मन पण प्रियांनो दुःखी होतं त्याच्यामुळं. पण प्रियांनो, तुम्हाला आणि मला, आम्हाला तसं होऊ द्यायचं नाही. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियांनो, काही लोकांविषयी प्रियांनो एक वचन वाचा आपण तुमच्या लक्षात येऊ. योहान सुवर्तमान 5वा अध्याय आणि 42 वचन. योहान सुवर्तमान 5वा अध्याय आणि 42 वचन. तो आता इकडे बघा, येशू काय म्हणत आहे. आता येशूच्या नेत्राने काय महान चमत्कार होत आहे बघा. परंतु मी तुम्हाला ओळखले आहे की, आता हा कोणाचा रिपोर्ट आहे? येशूने एका सेकंदात पाहिल्याबरोबर काय सांगितलं? नाही, म्हणजे देवाच्या नेत्राला क्लिअर कळत आहे, देवाच्या नेत्रांना क्लिअर समजत आहे प्रियांनो. म्हणून आम्ही नेहमी देवाने एका सेकंद आपल्याकडे पाहिलं तर तो सांगेल माझ्या हृदयामध्ये किती प्रीती आहे. किती टक्के? 10%, 12%, 15%, 20%, त्याला माहिती आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल आम्हाला सांगते योहान 15:13 मध्ये, आपल्या मित्राकरता प्राण देवा यापेक्षा कोणतीही प्रीती मोठी नाही. हालेलुया. हे कोणी केलं? हे फक्त येशू. ह्या जगामध्ये कुणीही कुणासाठी मेलेला नाहीये, कुणी कुणाच्या पापाची किंमत भरून दिलेली नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. मित्रांनी आपल्या मित्राकरिता प्राण द्यावा याच्यापेक्षा कोणतीही प्रीती मोठी नाही. कोण देऊ शकते का? कोणीच नाही देऊ शकत. हालेलुया. कुणालाही त्याला काहीच करता येणार नाही. कोणीही तुमच्यासाठी प्राण देऊ शकणार नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आहे. तो केवळ बोलला नाही, तर त्याने प्रत्यक्षामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलेलं आहे? प्राण दिलेला आहे. म्हणून बायबल सांगतो रोम 5:8 मध्ये, देव आपल्यावरचे स्वतःच्या प्रेमाचं सर्टिफिकेट देतो. देव काय करतो? रोमकर्सपत्र 5वा अध्याय 8वे वचन. देव लोक विश्वास ठेवणार नाहीत म्हणून देव काय करत आहे? सर्टिफिकेट दाखवत आहे. काय सर्टिफिकेट दाखवत आहे? काय म्हणत? देव आपल्यावरच्या प्रेमाचे, स्वतःच्या प्रेमाचे प्रमाण देतो, सर्टिफिकेट. आम्ही पापी असता ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. हालेलुया. आम्ही विश्वास ठेवतो की ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तो एकच असा प्रेमळ देव आहे, एकच असा दयाळू, कृपाळू, मंदक्रोध देव आहे. आणि प्रियांनो, त्याच्या प्रेमाविषयी काय सांगायचं? प्रियांनो, सलमोन राजा काय म्हणत आहे आपण बघूया. प्रियांनो, गीतरत्न याचा 1ला अध्याय आणि 2रं वचन. गीतरत्न याचा 1ला अध्याय आणि 2रं वचन. हा, तो काय म्हणतो? तुझं प्रेम द्राक्ष रसाहून मधुर आहे. हालेलुया, हालेलुया. लोक द्राक्ष रस का पितात मला काय कळत? प्रभूची स्तुती असेल. सैतान त्यांना बहकवते मंडळी. हालेलुया, हालेलुया. आणि मग ते कंट्रोलच्या बाहेर जातात. हालेलुया. काय होतं? ते लोक त्यांचा मेंदूचा तोल जातो. हालेलुया प्रियांनो. आणि मग ते काहीही चुकीचे काम करतात. पण प्रियांनो, तुम्ही आणि मी, आम्ही देवाचं प्रेम जे आहे
ते द्राक्ष रसाहून मधुर आहे, म्हणून आम्ही पित आहोत. हालेलुया, हालेलुया. म्हणून आम्हाला देवाच्या सानिध्यात, देवाच्या समावेत राहण्यासाठी आम्हाला आवडत आहे. हालेलुया. आम्हाला का आवडत आहे? कारण प्रियांनो, त्याच्यापेक्षा जास्त नशा आम्हाला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ते चुकीच्या गोष्टी करतात, आम्ही धार्मिकतेच्या गोष्टी करतो. हालेलुया. ते काही पण बरळतात, आम्ही सुवार्थ सांगतो. ते काही बरळतात, आम्ही देवाचं वचन सांगतो. ते काही आम्ही विश्वासाविषयी बोलतो. प्रियांनो, त्यांच्यावर जो प्रभाव आहे ते, प्रियांनो, दारू पिणारा व्यक्ती त्याला कुणीही चांगलं म्हणत नाही. तो आपल्या पैशाची नासाडी करतो, आपली इज्जतीची पण नासाडी करतो, शरीराची पण नासाडी करतो, समाजापासून दूर जातो. समाज त्याला म्हणतो हा असा आहे, हा तसा आहे. हालेलुया. पण देवाचं प्रेम द्राक्ष रसाहून मधुर आहे. प्रियांनो, त्याची नशा आम्हाला झाली, ती कधीच उतरणार नाही. हालेलुया. त्याची नशा आम्हाला व्यसन लागलेलं त्याचं, आणि मग म्हणूनच याचं व्यसन पावलाला लागलं. कुणाला लागलं? पावलाला. आणि पाऊल काय म्हणत आहे? प्रभूच्या प्रेमापासून मला कोण दूर करील? 2 कोरिन्थपत्र 8:35 वाचनामध्ये तो म्हणतो, मला कोणी दूर करू शकणार नाही, इतकी लिस्ट त्याने सांगितलेली आहे. तो म्हणतो संकट हो, क्लेश हो, आपत्ती हो, छळणूक हो, उपासमार, नग्नता, संकट, तलवार, हे सगळे कुणीही मला, माझं इतकं प्रेम आहे ईश्वर. काय तुमचं आहे का? नसेल नाही तर त्याला सांगा, इतकं प्रेम माझ्या हृदयामध्ये तू कर, इतकं चांगलं पण मला इतका चांगला म्हणून. हालेलुया. प्रीती कधी दुसऱ्याचं वाईट करत नाही. प्रीतीची एक स्पेशालिटी. हालेलुया. या जगाच्या प्रीतीविषयी नाही म्हणत मी, ख्रिस्ताच्या आगापे प्रीतीविषयी म्हणत. प्रीतीने, येशूच्या प्रीतीने सगळ्या जगाला तारण फुकट दिलं. येशूच्या प्रीतीने काय केलं? सर्व जगाला तारण लूट फुकट मध्ये देऊन टाकलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. देवाने तुम्हाला आणि मला प्रेमाच्या रश्मीने देव आम्हाला ओढतो, कुणावरही बळजबरी करत नाही. आले होशे संदेशा 11वा अध्याय 4थ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. त्याची साक्ष आहे. तो म्हणतो, मला प्रेमाच्या दोरीने देवाने मला ओढलं. काय म्हणत होतो? मला कशाने ओढलं? प्रेमाच्या दोरीने देवाने मला ओढलेला आहे. हालेलुया. तो कुणावरही बळजबरी करत नाही. चल बाबा स्वर्गामध्ये. हालेलुया. तो फक्त सांगतो, तो दाखवतो, तो पुढे ठेवतो. आणि म्हणून आपल्याला अनुवाद 28 मध्ये पाहायला मिळतं, परमेश्वर म्हणतो, मी शाप आणि आशीर्वाद मी तुझ्या पुढे ठेवलेले, जीवन आणि मरण मी तुझ्या पुढे ठेवलेले, चांगलं आणि वाईट मी तुझ्या पुढे ठेवलेले, अंधार आणि प्रकाश मी तुझ्या पुढे ठेवलेले. निवड आमची आहे. निवड कुणाची आहे? निवड तुमची आणि माझी आहे. आम्ही निवड करायची. देवाने ठेवली. देवाने आम्हाला गुलाम बनवून ठेवलेलं नाही. देवाने आम्हाला रोबो बनवून ठेवलेलं नाही, तर कंट्रोल केला असता असा आहे की नाही. देवाने आम्हाला फ्री व्हील दिलेले, फ्री इच्छा. प्रॉब्लेम इथेच आहे. प्रॉब्लेम कुठे? फ्री व्हील मध्ये. प्रॉब्लेम कुठे? हा, मी माझ्या मनाचा राज आहे, मला जे वाटेल ते मी करू, मी जिकडे वाटेल तिकडे ती जाईल. हालेलुया. प्रॉब्लेम इथे. हालेलुया. मला हे आवडत आहे, मला ते आवडतं, तुम्हाला नाही आवडलं तर मला काही घेणं देणं नाही, मला हे आवडत आहे. हालेलुया. स्वइच्छा. हालेलुया, हालेलुया. पण आपण जुन्या करारात आम्हाला पाहायला मिळतो. जुन्या करारामध्ये प्रियांनो, जर कुणी तुम्ही नोकर ठेवला तर त्याला 7 वर्षापर्यंतच तुम्ही ठेवू शकता. किती वर्षापर्यंत? 7 वर्षापर्यंत जुन्या कराराचा नियम आहे. आणि 7 वर्षाच्या नंतर त्याला काही पैसे देऊन, त्याला कपडा लता, त्याला काय काय देऊन
त्याला मुक्त करायचं आहे. त्याला काय करायचं आहे? पण तो जर म्हटला, मालक तुम्ही फार चांगले, मला तुम्हाला सोडून जायचं नाही, मालक तुम्ही फार चांगले, तुमच्यासारखे प्रेमळ मालक नाही, मग त्याला काय करायचं? त्याला त्याच्या कानाला प्रेम आरीने त्याला काय करायचं आहे? त्याला होल करायचं आहे, त्याला छिद्र पाडायचं आहे, आणि मग सगळे लोक त्याला ओळखायचे का हा प्रेमाचा गुलाम आहे. तसं देवाला सांगूया, देवा माझ्या कानाला तू टोच, आणि मी सगळं जग ओळखू दे की मी तुझा प्रेमाचा गुलाम, बळजबरी करून तू मला इथं ठेवलेलं, मी स्वतः तुझा गुलाम होत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी स्वतःहून मी तुझी चाकरी करणार प्रभू, मी स्वतःहून तू खूप प्रेम केलेलं माझ्यावर, तितकं प्रेम तर मी तुझ्यावर करू शकते. मग मालक त्याच्यावर दुप्पट प्रेम करायला लागतो, कारण तो त्याला सोडून गेला नाही, तो त्याच्या सोबत राहत आहे, तो त्याच्या सोबत त्याचं पुन्हा त्याचं काम करत आहे. पण प्रेम आहे, प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. हालेलुया. प्रीती कशी आहे? श्रेष्ठ आहे. बायबल आम्हाला सांगतं, प्रेम गीत रत्नामध्ये लिहिले, तो म्हणतो मला प्रेम जोर लागलेला आहे. हालेलुया. मला काय लागलेला आहे? प्रेम जोर लागलेला आहे, म्हणजे मला प्रेमाचा ताप आलाय. मी म्हणतो सर्व लोकांना, सर्व देवाच्या लेकरांना प्रेमाचा ताप आला पाहिजे, येशूच्या प्रेमाचा. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, तो जगिक ताप नकोय. हालेलुया. तर प्रियांनो, तो आम्हाला कोणचा जोर लागला पाहिजे? हालेलुया. प्रियांनो, प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, शेवटच्या काळामध्ये भविष्यवाणी केली संत पावलाने 2 तिमोथी 3:4 मध्ये, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासावर प्रेम करणारे होते. आज लोकांना देव नको आहे. 2 तिमोथी 3:4. हालेलुया, हालेलुया. हा वाचा ना. विश्वासघातकी, गूढ, गर्वाने फुगलेली. हा, एक मिनिट. देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड करणारे आजची पिढी. हालेलुया. कशी आहे? सुख, मेरे को ये चाहिए, वो चाहिए, मोटर दे दे, बंगला दे दे, गाडी दे दे, हे दे दे, वो दे दे. मला दुःख नको देऊ देवा. मला नोकरी दे, मला सुंदर मुलगी दे, मला मोठं घर दे, मोठी गाडी दे. पहिलं प्रेम करावं लागेल देवावर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पहिलं प्रेम देवावर करावं लागेल. आम्ही आईकडून पैसे काढण्यासाठी खोटं प्रेम दाखवायचं. आई मम्मीची पप्पी घ्यायची, तिचे हात पाय दाबायचे, मग मम्मी लगेच पैसे द्यायची. हालेलुया. अरे माझं नाही शान बाळ आहे, पण ते खोटं प्रेम होत. हालेलुया. आमच्या गावात वेगळा होता, आमच्या गावात पैसे नव्हते, आमच्या गावात फळचा खाऊ होता. हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असं. प्रियांनो, आम्हाला, तुम्हाला आणि मला बायबल सांगतो, पण बायबल सांगतो नीतिसूत्र 10:12 मध्ये, प्रीती सर्व पापावर पांघरून घालते. प्रीती काय करते? आमची आई आमच्या पापावर पांघरून घालायची. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूची स्तुती असो. प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. नीतिसूत्र 10:12 मध्ये प्रियांनो बायबल आम्हाला सांगत आहे. हालेलुया. द्वेष काय करतो? द्वेष कला उत्पन्न करतो.
हालेलुया. लोकांच्या मनामध्ये कलह, द्वेष, राग उत्पन्न करतो, पण प्रेम काय करतं? ज्यांच्या हृदयामध्ये कलह आहे, द्वेष आहे, राग आहे, ते काय करतात? ते काय करतात? ते वाईट गोष्टीने भरलेले लोक. पण प्रेम काय करतं? प्रेम सर्व तुमच्या आणि माझ्या अपराधावर येशूने पांघरून घातलेले. हालेलुया. आमची लाखेसारखी लाल झालेली पातळ येशूने बर्फासारखी धुवून पांढरी शुभ्र केलेली आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. पण प्रेम, हालेलुया, देव आम्हाला पारखतो सुद्धा बरं का मंडळी. आम्ही किती प्रेम करत आहोत देवावर. हालेलुया, हालेलुया. आम्ही किती टक्के प्रेम करत आहोत. प्रेम, सैतानाचं सगळ्यात महत्वाचं काम आहे देवाविषयीची प्रीती की थंडावली पाहिजे. हालेलुया. म्हणून प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहिलं, तू पहिली प्रीती सोडली म्हणून मी तुला दोष देत आहे. हालेलुया. प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहिलं नाही का? त्या मंडळीला देवाने सल्ला दिलेला आहे, आम्ही देवावर प्रेम करत राहूया. प्रेम, निस्वार्थ प्रेम त्या देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर केलं. त्याच्या बदल्यात तो काहीच मागत नाही आपल्याकडे. त्याच्या बदल्यात तो देत राहतो, प्रीती देत राहते. हालेलुया. आणि प्रीती उधारी लिहून ठेवत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांग, आईने लिहून ठेवलं असतं तर आम्ही कर्ज फेडू शकलो असतो, त्या देवाची कसं काय फेडू शकतो आम्ही? प्रीती देत राहते, देत राहते आणि देत राहते. हालेलुया. ती संपली तरी पण ती कुठून तरी घेऊन येते. हालेलुया, हालेलुया. आई असं म्हणत नाही माझ्याकडे पैसे नाही. हालेलुया. आई काहीतरी करून घेऊन येते. हालेलुया. आई कष्ट करून घेऊन येते, उधार करून घेऊन येते. ती आपल्या लेकरांना उपाशी ठेवते. हालेलुया. ही प्रीती आहे प्रेम. हालेलुया. आम्हाला सर्व श्रोत ही गोष्ट आहे. एका मुलाने आपल्या आईला मारलं, कापलं आपल्या पत्नीसाठी, आणि प्रियांनो तो मुलगा आईचं काळीज घेऊन चालला होता आणि त्याला ठेस लागून पडला आणि त्या आईच्या काळजातून आवाज आला, बाळा तुला ठेस लागली काय? प्रियांनो, ही आहे खरी प्रीती, जी दुःख देत नाही, जी खूप प्रेम करते. आमचा देव प्रेमळ देव. देवाला सांगूया असंच आम्हाला बनव. हालेलुया. असंच प्रेमाने त्याला छळण्यात आलं, मारण्यात आलं, तोडण्यात आलं, खिळे टोकण्यात आले, त्याच्या कुशीत भाला खुपसण्यात आला, त्याच्या मुखावर थुंकण्यात आलं, पण त्याचं प्रेम कधीही कमी झालं. त्याला आगापे प्रेम म्हणतात. त्याला काय म्हणतात? देवा मला असं आगापे प्रेम. हालेलुया, हालेलुया. मला तुझ्या त्या आगापे प्रेमाने भर. देव आमच्यावर पांघरून घालते, देवाची प्रीती आम्हाला आवरून धरते. हालेलुया. आमचा कधीच नाश झाला असता. देवाचं प्रेम काय करत आहे? आम्हाला असं आवरून धरत आहे, सांभाळून घेते. काय करत आहे? देवाचं प्रेम आम्हाला कंट्रोल करत आहे. आम्हाला माझ्या मुलाचा नाश होऊ नये, हालेलुया, माझ्या मुलाचं नुकसान होऊ नये म्हणून, माझ्या मुलाला काय होऊ नये म्हणून येशू. बायबल सांगतं देवाची ममता तुला पश्चाताप करायला लावणारी आहे. हे न समजून तू देवाची ममता, त्याची दया, त्याची सहनशीलता याचा अपमान करतोस का? याचं उत्तर आहे आम्ही करतो. काय करतो आम्ही? आमच्या देवाचा काय करतो? त्याची विपुल प्रीती असल्यामुळे आम्ही आमच्याकडून देवाचा अवमान आणि अपमान, आमच्याकडून काय होतो? देवाचा अपमान होतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, हालेलुया. आणखी देवाचं प्रेम कधीच कमी होत नाही. होशेचं पुस्तक 14वा अध्याय 4थ्या वचनाकडे आपण जाऊया. होशेचं पुस्तक
14वा अध्याय. देव किती चांगला आहे. इस्रायल लोकांनी पाहिलं पण त्यांनी आपलं मन कठीण केलं. वारंवार त्यांनी पाठ दाखवली. वारंवार प्रभूला त्यांनी क्रोधाला पेटवलं. आता एखादी गाडी जर ट्रॅक करून खाली पडली तर त्याला काय करावं लागतं? पुन्हा त्या ट्रॅकवर आणावं लागतं. त्या रेल्वेला काय करावं लागतं? आमच्या जीवनाच्या रेल्वेला देव परत त्या ट्रॅकवर आणतो. उजवा पुत्र परत आला आणि त्याला बापाचा अनुभव आला. हालेलुया, हालेलुया. इथं काय म्हणतो देव? मी त्याच्या इस्रायल लोकांविषयी म्हणत आहे. मी माझ्या लोकांना वाटेवर आणीन. हालेलुया. काय म्हणतो देव? कसं करील? माझ्या मनात काहीच नाही. हालेलुया. जरी माझ्या लोकांनी मला पाठ दाखवली, मूर्तीपूजा केली, 2 धन्याची चाचणी केली, नको त्या गोष्टी केल्या, नको त्या गोष्टीच्या मला सोडून अन्य दैवतांची पूजा केली, तरी पण म्हणतो मी तुझ्यावर प्रीती करीन. आणि कशी करील? मोकळ्या मनाने करीन. त्याचं मन फार मोकळं आहे. हालेलुया. आमच्या देवाचं मन कसं आहे? आणखीन काय म्हणतो तो? देव राग बाळगत नाही. आमचा देव, हालेलुया, देव काय करत नाही. आमचा देव राग नाही बाळगत. तो म्हणतो, क्लिअर सांगतो तो, नाही का? पुढे जावे. इस्रायलाच मी दहीवर सारखा होईल. दहीवर लबोनाप्रमाणे फुलेल, मूळ धरील, त्याच्या फांद्या पसरतील, त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल. लबोनोन सारखा सुवास सुटेल. आणि मग ते परत येतील आणि देवाबरोबर ते राहतील. पण त्याच्या धान्य असं आहे की ते मरत नाही. ते टाकलं जमिनीमध्ये की ते पुन्हा उगवतं आणि भरपूर फळ देईल. बघा, देवाला आमची कीर्ती असं करायची आहे. हालेलुया. काय करायचं देवाला? परत वाचूया देवचन आपण. तेच त्याच्या फांद्या पसरतील, म्हणजे देव आमचा विस्तार करणार आहे. हालेलुया. देव काय करणार आहे? आमचा विस्तार करणार आहे. एक विश्वासणाऱ्याचा, देवाच्या लेकरांचा. आमचं येशूला सौंदर्य नव्हतं, पण त्याचं सौंदर्य त्यांनी तुम्हाला आणि मला दिलं. हो, हालेलुया. आमच्या मधून धार्मिकतेचा सुगंध येईल. आमेन. आम्ही सगळे देवाच्या सावलीकडे परत जाऊ. देवाच्या प्रेमामुळं आम्ही परत देवाकडे जाऊ. आम्हाला मरू देणार नाही. हालेलुया. आम्हाला पुन्हा आमच्यामध्ये जीवन घालणार देव बापा. हालेलुया. कारण आम्ही मौल्यवान आहोत, त्याच्या रक्ताने विकत घेतलेले आहोत. हालेलुया. देवाचं हे प्रेम आहे. हालेलुया. देव म्हणतो मी त्यांना पुन्हा वाटेवर आणीन. हालेलुया. प्रेमनो, ते सगळे राग झाले होते. एचकेल 37 मध्ये पुन्हा त्यांनी आपल्या सेवकाला पाठवलं आणि पुन्हा त्याच्यामध्ये श्वास फुंकला. पुन्हा त्यांच्यावर स्नायू आले, पुन्हा त्यांची हाडं जोडले. तिथे मोठा भूकंप झाला. आम्ही विसरू नये आमच्या देवाला, त्याच्या प्रीतीला, त्याच्या गोष्टीला आम्ही विसरता कामा नये. प्रीती ही सर्व श्रेष्ठ आहे. हालेलुया. बायबल काय सांगते? सर्व कृपादानापेक्षा प्रीती श्रेष्ठ. सर्व मनुष्याच्या, देवदूताच्या भाषा आमच्याकडे आहे, भविष्यवाणी आहे, आमच्याकडे सर्व ज्ञान आहे बायबलचं. आम्हाला आमच्या प्रार्थनेमध्ये मोठे मोठे डोंगर घडत आहेत. आम्ही सर्व आमचं धन देऊन टाकलं दे बापाला. आमचं शरीर पण जाळण्यासाठी दिले, आमचे अवयव पण लोकांना डोनेट केले, तरी पण देव म्हणतो त्या सर्वांपेक्षा प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे. प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे. प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे.
हालेलुया. प्रियांनो, देव मला तपासेल तेव्हा काय माझ्याकडे प्रीती असेल काय? देवा, तू तपासाच्या अगोदर माझ्यामध्ये प्रीती कर. हालेलुया, हालेलुया. यावेळेस आपण अनुवादचं पुस्तक याचा 13वा अध्याय 3 वचनाकडे जाऊया. अनुवादचं पुस्तक 13वा अध्याय आणि 3 वचन. अनुवाद 13:3 तीनच आहे. दरवाच वर हा. आता जुन्या करारामध्ये प्रियांनो थोडस प्रॉब्लेम आहे आणि सैतान पण स्वप्न दाखवतो. हालेलुया. सैतान पण काय करतो? स्वप्न दाखवतो. पण देव तिथं सूचना देत आहे त्या स्वप्नाच्या मागे नका जाऊ. हा, तर काय करा, देव काय करत? हा, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने प्रीती करता की नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर देव काय करतो? देव काय करतो? आमची परीक्षा पाहतो. हालेलुया, हालेलुया. देवा, मला पूर्ण प्रीतीने भर. हालेलुया. मला काय कर? पूर्ण प्रीतीने भर. मला पूर्ण प्रीतीने भर दे बाप्पा. मला पूर्ण प्रीतीने भर. प्रियांनो, तुम्ही आणि मी आमच्या हृदयामध्ये स्वतः प्रीतीचा उत्पादक येशू ख्रिस्त राहत आहे. हालेलुया. कोण राहत आहे आमच्या हृदयामध्ये? उत्पादक. हालेलुया. आणि तो मोकळ्या मनाने आमच्यावर प्रेम करत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, म्हणून आम्ही पण काय करूया? त्याच्यावर मनापासून प्रेम करूया. हालेलुया. आपण काय करूया? त्याच्यावर मोकळ्या मनाने प्रियांनो प्रेम करूया. मोकळ्या मनाने प्रेम करूया. मोकळ्या मनाने प्रेम करूया. बायबल मध्ये आम्हाला पाहायला मिळतं एक देवाचा दास आहे आणि प्रियांनो त्यांनी काय केलेलं आहे? प्रियांनो, आम्ही प्रेम करतो का नाही हे देवाला समजतं लगेच. एका वचनाकडे जाऊया आपण. लूका शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 5 वचन आपण वाचूया. लूका शुभवर्तमान 7 कारण हा आपल्या राष्ट्रावर प्रेम करतो. यांनी काय केलेलं? आमच्यासाठी एक चर्च बांधून दिलेला आहे. काय केलेलं आहे? येशू त्या शतपथीच्या साखरेला का बरं करतो माहितीये का तुम्हाला? कारण त्याला माहिती आहे का हा माझ्यावर प्रेम करतो. हा परका आहे. हा कोण आहे? परका व्यक्ती आहे. प्रियांनो, पण याने काय केलं? याने माझ्यासाठी मंदिर बांधलेलं आहे आणि हे लोक साक्ष देत आहेत त्याची. लोक काय करत आहे त्याची? कुणाला साक्ष देते? प्रभू येशू ख्रिस्ताला सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला सगळं माहिती. हालेलुया. तो अंतर्ज्ञानी आहे. कुठे काय चाललंय, कोण काय करत आहे हे सगळं माहिती. आणि त्याच्यासाठी मंदिर बांधलं, सभास्थान बांधलं, तर त्याला माहिती नाही का? त्याला माहिती आहे. आणि म्हणून जेव्हा तो त्याच्याकडे आला आणि त्याचा विश्वास पाहून प्रभू येशू ख्रिस्त इम्प्रेस झाला. तो म्हणाला असा विश्वास मला इस्रायलामध्ये आढळलं. आणि मग त्याचा साखर तो म्हटला. येशू त्याच्याकडे गेला नाही आणि त्यांनी पण येशूला आपल्या घरी येण्याचा आग्रह केला नाही. प्रियांनो, आणि मग त्याने त्याला फक्त सांगितलं तू एक शब्द मात्र बोल म्हणजे तुझा साखर. तुम्ही जर प्रेम कराल तर येशू तुमच्यासाठी शब्द बोलेल. हालेलुया. जेव्हा तुम्हाला गर्व असेल तेव्हा येशू तुमच्यासाठी शब्द बोलेल. पण पहिलं प्रेम करा येशूवर. पहिलं त्याला सरेंडर व्हा. हालेलुया. देवाला सांगूया, देवा
मला तुझ्या प्रीतीने भर, तुझ्या दयेने भर, तुझ्या गोष्टीने भर. हालेलुया, हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं ज्यांच्या थोडक्याच्या पापाची क्षमा झाली आहे ते थोडकी क्षमा छोडक प्रीती करतात. हालेलुया. आता बघा, हालेलुया. बायबल काय सांगते, एक बहीण आली आणि येशूचे पाय धुत आहे, पाय पुसते, क्षमा करा. हालेलुया. आणि मग ते खूप प्रेम करत आहे येशू. हालेलुया. आणि येशू म्हणत आहे की ज्यांच्या थोडक्या पापांची क्षमा झाली आहे ते थोडेच प्रेम करतात. ज्यांच्या जास्त पापांची, आम्ही तर जास्त पेक्षा 1000 पेक्षा जास्तच आमचं पाप आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही जास्त प्रेम करूया देवावर. हालेलुया. आम्ही कंजूसी करणार नाही प्रेमाविषयी. आम्ही पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने आपला देव परमेश्वर याच्यावर आपण प्रेम करूया. कारण त्यांनी अगोदरच आमच्यावर खूप प्रेम केलं. अगोदरच त्याचे अनंत उपकार आमच्या जीवनात आम्हाला माहित नाहीत. प्रेम इतके उपकार त्यांनी आमच्यावर केलेले. आणि मनुष्य म्हणून राजा म्हणतो त्याचं प्रेम द्राक्ष रसावर. हालेलुया. त्याचं प्रेम कसं आहे, द्राक्ष रसावर मधुर आहे. आणि खरोखर त्याचं प्रेम तसंच आहे. हालेलुया. आणखीन प्रेम, त्याचं प्रेम ज्यांच्यामध्ये त्याचं प्रेम आहे. पाऊलाविषयी असं लिहिलं, पाऊल म्हणतो मला कोणत्याच गोष्ट मला प्रभूच्या प्रीतीपासून दूर करणार नाही. आपण 2 वचन वाचणार थांबणार आहोत. गीतरत्न याचा 8वा अध्याय 6 वचन आणि 7 वचन आम्ही 2 वचन आम्ही वाचणार आहोत. गीतरत्न याचा 8वा अध्याय 6 आणि 7 वचन आपण वाचणार आहोत. 8वा अध्याय 6 आणि 7 वचन 2 वचन वाचूया. आपल्या हृदयाशी मला मुद्रेप्रमाणे ठेव, मुद्रेप्रमाणे आपल्या बाहूवर मला ठेव. प्रेम कसं आहे माहिती का, स्ट्रॉंग आहे. प्रेम कसं आहे, मृत्यू काय करतो माणसाला घेऊन जात, तो स्ट्रॉंग आहे. पण त्याच्याही पेक्षा त्याचं प्रेम, हालेलुया, प्रेमामध्ये इतकी ताकद आहे प्रेम. आणि म्हणून येशू स्वर्ग सोडून ह्या भूतलावर आला. हालेलुया. जर तुमच्यामध्ये प्रेम असेल तर तुमच्यावर समुद्राचं सर्व पाणी टाकलं तरी पण तुमचं प्रेम विझणार नाही, संपणार नाही, संपुष्टात येणार नाही. हालेलुया. आपण प्रेम संशय कसा आहे प्रियांनो, जेव्हा आम्ही येशूच्या प्रेमावर संशय घेतो त्याच्याविषयी येशू काय म्हणतो, तो आधलोकामध्ये प्रेम नाहीये. हॅलो. आधलोकामध्ये निष्ठुरता आहे, आधलोकामध्ये शिक्षा आहे. हालेलुया. काय आहे आधलोकामध्ये, कठोरता आहे. आधलोकामध्ये कोणावर प्रेम नाही करत ते. हालेलुया. एक तर ते विटला त्या माणसाला का मग संपलं त्याच. हा पुढे ते हा पहिल्यापासून वाचा. प्रेम मृत्यूसारखं प्रबळ आहे. प्रेम संशय, जे देवावर संशय घेतात ते त्यांचं हृदय निष्ठुर आहे. हॅलो. जे देवावर शंका घेतात, देवाला प्रश्न विचारतात, हा तो अग्नीच आहे.
तरी ती त्या प्रेमाचे होय. हालेलुया. आमेन. संपूर्ण समुद्राचं पाणी आणून त्याच्यावर टाकलं, पण त्याच्यामधलं प्रेम कधीही संपणार नाही. हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, प्रभू मला काही नको. हालेलुया. मला फक्त तुझ्या प्रेमाने मला भर. जे तुझी प्रीती कशी आहे ती सहनशील आहे, सौम्य आहे. प्रियांनो, जे संत पावलांनी करून करायच्या पत्राच्या 13व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, ते सगळ्या पृथ्वीच्या सर्व गुणांनी प्रभू तुम्हाला भर. हालेलुया. जी प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, हेवा करत नाही, बडाई मारत नाही, फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही, स्वाद पाहत नाही, चिडत नाही, अनितीमध्ये आनंद मानत नाही, सत्य समागमामध्ये आनंद मानते, सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मान्य सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधी धीर धरते, प्रीती कधी खसत नाही. संदेश असतील तर रद्द होतील, भाषा असतील तर समाप्त होतील, विद्या असतील तर ती रद्द होईल. हे प्रीतीचे सर्व काही गुण आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. हालेलुया. प्रियांनो, बायबल त्याला खूप उच्च स्थान देत आहे. हालेलुया. बायबल काय करत आहे? त्याला उच्च स्थान देत आहे. प्रियांनो, आम्ही सुद्धा प्रियांनो म्हणून त्याला दान म्हटलेलं आहे. त्याला काय म्हटलेलं आहे? प्रेम हे सर्वश्रेष्ठ आणि हे येशू पासून स्वर्गामधून आलेलं आहे. हे पवित्र आत्म्याचं फळ आहे. देवा, माझ्यामध्ये दुसरं काहीही प्रोग्रेस झाली नाही तर चालेल, पण ती पण होऊ दे, पण जास्त प्रीतीची प्रोग्रेस होऊ. प्रीती ओसांडून वाहू दे माझ्यामध्ये. प्रीतीचे झरे माझ्या हृदयातून. कधी मला राग द्वेष येऊ देव करो. आणि असंच आमच्या सर्वांच्या, विशेष करून देवाच्या लेकरांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रीतीची सुनामी येऊ. हालेलुया. प्रार्थना करूया. थोर पवित्र देवा, तुला मान महिमा सन्मान देतो, उंचावतो, गौरवतो, तुझी महिमा गातो. तू खूप चांगला आहेस. आज तुझा स्वतःचा गुण जो प्रेम, बायबल सांगतो देव प्रेम स्वरूप आहे. प्रभू, आमचं स्वरूप सुद्धा असंच कर. आमचं स्वरूप बदल. आमच्यामध्ये ज्या उणीवता आहे, दोष आहेत, जे जगीतपण आहे, राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, तो सर्व काढून टाक आणि तुझ्या प्रीतीने आम्हा सर्वांना भर. प्रभू, रोमकरास पत्र 5 अध्याय 5 वचनात पाऊल म्हणतो, त्याने आमच्या अंतःकरणात प्रीतीचा वर्ष ऑलरेडी केलेलाच आहे. ती प्रीती कधी थंड पडू देऊ नकोस. ती थंड पडू देऊ नको प्रभू. ती उन्नत होऊ दे आणि वाढत जाऊ प्रभूची. अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची आणि आग्रहाची विनंती. तू नेहमी माझी प्रार्थना ऐकतो, तुझे उपकार येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐकतो. आमेन, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला. आम्ही जसे आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच आमची ऋणी तू आम्हास सोड. आणि आम्हास स्पर्श करू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन, आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागी तुम्हा सर्वांबरोबर, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन प्रिय आहे, त्यांच्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ. आमेन, 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 आमेन. Please like, share and subscribe our channel and don't forget to press the bell icon for more updates.